बुद्धीचा प्रभाव असा बदलतो आणि वर्णाश्रम धर्माचं पालन केल्यानंतर अंतःकरण पवित्र पावन आणि सुंदर पुण्यवान बनतात. वर्णाश्रम धर्माचं फळ आहे. आपल्या वाट्याला आलेलं वर्णाश्रम व ब्राह्मण, गोमटी, मराठा, क्षत्रिय जे जे असेल त्यानुसार जे वेदाने सांगितलेलं कर्म जो करतो तो मोक्षाकडे येतो. त्याचं वर्म आहे शेवटी हेच. पण वर्णाश्रमाचं पालन न करता जो जगतो त्याला माझी प्राप्ती नाही. हा मुख्य भाग आहे वेदाचा आणि वर्णाश्रम धर्म विभागणी करण्याचा. म्हणून जे पहिले लोक विधीनं वागत होते, सवळवळ करत होते, अन्य वर्ण जातीचं खात नव्हते, त्याच मूळ कारण बेस आहे. बेस की आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरूनच खायचं, अन्य नाही. काय होतं, त्याने खात नाही का, हे करत नाही का, ते खात नाही का, हे आमच्याच घरी खाते, ते तुमच्याच घरी खाते, ते त्यांचं पाप राहते, ते पुण्य नाही. वर्णाश्रम धर्माचं पालन न करणं हे पाप आहे आणि वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हे पुण्य आहे, भाग्य. आणि त्या पुण्यानंच अंतःकरण पवित्र पावन होत आणि वर्णाश्रम धरण सोडलं तर अपवित्र अंतःकरण होतं, मोक्षाला अपात्र ठरत. म्हणून 4 वर्णाचा आश्रम, 4 वर्णाचे वर्ण जाती आणि त्यानुसार सांगितलेले वेदानं कर्म आणि त्याचं आचरण केल्यानंतर अंतःकरण कसं तुफान पुण्यवान बनतं, योग्यता येते त्याला, पात्र बनत. म्हणून अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद चालू असताना 3 गुण आहेत, त्रिगुण, आणि त्याचे 4 वाटे गेले. आर्य, वैश्य, ब्राह्मण आणि शूद्र. पुन्हा 3 आहेत अर्जुन. अतितम असं तर तो शूद्राकडे जातो, त्याला घालतो मी. अति बेकार माणूस, अति भांडणारा, अति घाण, अतिवाणी, बेकार अशा लोकांना मी पुढच्या जन्मामध्ये नंतर त्याला चांडाळ होणी असं शूद्र वर्ण वगैरे घालतो. अति पुण्य असेल तर ब्राह्मण, नंतर मध्ये तो. पण जात वर्ण कोणतं पाहिजे दे, पण तो श्रवणात आला, त्याच्यात भाग ते तयार झालं. तो साधूच्या बोधामध्ये बुद्धीला त्यानं एक केलं. कुणी या कुणी ऐका, कुणी नाम घ्या, पण कर्म नाही. कुणी कुणाचं कर्म करा असं कुणीही सांगत नाही. नाम कुणीही घ्या, कोणत्या वर्णाला नाम घ्यायला परमिशन, कोणत्या वर्णाला कीर्तन, प्रवचन, भागवत ऐकायला परमिशन आहे. पण कर्माला स्वतःच्या मनानं नाचायचं नाही. कुणी काही बोललं तर भरकटायचं नाही आणि गोमट्याच्या पायानं बामणाला जीव घालायचं नाही. हो मग कळलं का नाही? हो मग. आणि त्या वाट्याला आलेले तुम्हाला जन्म त्या वर्णश्रमामध्ये आणि त्या मनुष्य योनीमध्ये काय कर्म करावं हे माऊलीने सांगितलंय. सिद्धांत नाहीये, आहे का सिद्धांत? वर्णाश्रम धर्म कर्म 3 गुणानं 4 वर्ण, त्याचे कर्म वेगळे, त्याच्या जाती वेगळे आणि त्या जातीच्या नुसार आलेल्या वाट्याला कर्म वेगळं देतात आणि त्याला अनुसरून करायचं. तर त्याला मी पवित्र मानतो आणि त्याला मी स्वीकारतो. त्याला हे मेन गाभ आहे, त्याला मी स्वीकारतो. त्याला मी नाकारत नाही, मी ढकलत नाही बाजूला. पण जो वर्णाश्रम धर्माचं पालन करत नाही त्याला मी स्वीकारत नाही. पण कोणाला देणे घेणे नाही. हे पडलं कुठे जायचं, पुढचा काय आहे ते लोक म्हणते पुढे जन्मत नसते.
आणि कशाचं पाप पुण्य आणि कशाचं नरक स्वर्ग. असल्या माणसाला चढा आणि कुठं लागायचं, त्याला नास्तिक म्हणायचं. हे पिसाटलेले लोक, पिसाळलेले स्वतः पिसाळलेले असतात, लोकांच्या अंगावर पण धाव देतात, म्हणून हे नास्तिक. नास्तिक कळते ना, ते बिळ कपिळ पाच हे असत काय म्हणतो त्याला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणते रे बाप्पा, बाकीची बडबड 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 चालू करतो. मग भगवान तुमचं काय करतो बघा. पण तुम्ही मन दिलं देहाला, बायकोला, घराला, पैशाला, शेताला, बुद्धी मी हुशार आहे, कशामध्ये संसारात वय भेंडटे आहे. तुझ्या हाताला संसार काय येणार आहे, तुझ्या कामी कोण येणार आहे, कुणीच नाही. तुझं बी कुणी नाही आणि तू बी कुणाचा नाही आणि तुझ्यासाठी कुणी जगत पण नाही. तू कष्ट करतो, पैसा देतो, गोड बोलतो, म्हणून तुझ्यापाशी लोक येते. त्या बाजूवर पडल्यावर ना पैसा ना लोक ना प्रॉपर्टी, मग एक रूम आणि एक बाई आणि जीवाची तुझ्या लाई लाई. 3 गुण येत 4 वर्ण येत, त्याच्या वाट्याला आले तर त्यानुसार जो कर्म करतो त्याचं विवंचना पुढे चालू आहे. कळालं का आता? तुम्ही तिरस्कार केला तर भगवंत माफ करत नाही तुला, जोडे आणतो फटाफट. हे उदाहरण सांगतो तुम्हाला. मला कोणतरी म्हणलं, आईला म्हणले आपल्या बाई काकड्याचं सांगा. पाप केले ते मिळ बघू विस्तारीने. काय पुरवलेली मागतं ते मी बघायले भोगायले. लई छान मस्त यायचे. एक मिनिट हा, पूर्वजन्मी पाप विशेष नाश पाहते. मी पाप केले तेव्हा बघू विस्तारीने, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदण. 84 लक्ष यानी फिरता दुःख भोगीने. सेविता तेच केलं, डोळ्याचं सुख, नाकाचं सुख, इंद्रियाचं सुख, कानाचं सुख, शब्दाचं सुख, संगीताचं सुख. तिमिर कोंद म्हणजे अंधार झाला सगळा, अज्ञानाचा अंधार. त्याच्यामुळे मी अडकलो. 84 लक्ष योनी दुःख मी भोगीने, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागोस देवांचा जो बाप रूपकारी, आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. दोन्ही नेत्र आंधळे असं कसं म्हणले? या नेत्रांना भगवंत दिसला नाही, जगत दिसत. ज्ञान दृष्टीच नाही, अज्ञान दृष्टीनं जगत दाखवलं, देह माझा वाटला. पाप पुण्य घडलं, मन कर्माकडे जडलं, कर्मानं पाप पुण्य धाडलं, मन वेळ बनलं आणि पुण्याला भाळून गेलं, स्वर्ग नरकात मेलं. पापाला बघायचं, करायचं. माझं पुण्य नाही, माझं पाप नाही, मग माझं ज्ञान आहे. मला ओळखायचं मी कोण आहे. माझं जीवन म्हणजे श्रवण आहे, माझं माध्यम म्हणजे संत संग आहे.
आणि माझा प्राण म्हणजे चिंतन आहे, माझा श्वास म्हणजे माऊली आहे, माझा विश्वास म्हणजे वेद आहे, माझा अनुभव म्हणजे सुख आहे. आणि मी कोण हे माझं रूप आहे, ते माझं रूप नाही. साष्टांग सद्गुरु माऊली. कळल्यानंतर मी आत्मरूप आहे आणि मी व्यापक सगळ्या जगाचा नियंता आहे. सगळ्या जगात कणात अनुप्रेणूत मी आहे. सगळ्याच्या अंतकरणात माझंच रूप आहे. कोणी जरी बोललं तर द्वेष नाही, राग नाही, त्रास नाही, अभिमान नाही, मनाला कष्ट नाही. कारण शब्द हा देहाला बोललं देह मी नाही. म्हणून त्रागाने तप नाही, कुणाचा संबंध नाही, शब्दाचा त्रास नाही. कारण भगवंताचा संबंध आहे, संबंध शब्दाचा नाही. म्हणून त्या व्यक्तीला गुण उरले नाही, म्हणून तो धन्य झाला, तो मुक्त झाला, तो विठ्ठलापाशी गेला, यमापाशी नाही गेला. येऊन येत नाही त्याला, कारण प्राणच नाही हो त्याचा उरला. कशाला येऊन यायला नाही? प्राण जर शिल्लक राहिला तर यम नेतो, प्राण येतो, यम येतो, प्राण बांधून नेतो. नाही शिल्लक न्यायला तर यम कशाला येईल? ज्यांचं संचित कर्म साठा ढिगारा शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे, लिंग देह तसाच मजबूत आहे, ते लिंग देह काढून घेतो यम. हे तरी कुठं मारते कळते दम तुम्हाला? कुठे तुमच्या बुद्धीत? लोक अग्नीने त्याला अलग अलग करतात. या देहाला, जाळणाऱ्या देहाला जर कुणी काय बोललं तर कशाला जळायचं? पंचमहाभूताला अग्नीनं अलग केलं, तो देह त्या भूताचा आहे आणि शब्द आकाशाचा आहे. आकाशात विगरला, आकाशातून प्रगटला, आकाशात पसरला. तू का पण त्याला धरला? बघ बाई, का म्हणते शब्दाला? का म्हणते देह माझा देहाला माझा आहे हे का म्हणते? शब्दाकडे का जाते? पांडुरंगाकडे जाणार. शब्द सुटल्यावर पांडुरंग सुटतो. वेद कळाल्यावर अज्ञान संपत. ग्रंथ मिळाल्यावर मी कोण कळत. आणि ग्रंथात मन थांबल्यावर अंतःकरण राम बनत. थांबावं, साधूच्या चरणावर राहावं, त्याने वेदाला पाहावं, त्याने जीवन मुक्त व्हावं, त्याने श्रवणाला जपावं, त्यानं साधूला भेटावं, त्याने ज्ञानानं नटावं, त्याची भ्रांती सुटावी, त्याचे विषय तुटावे, त्याचे पाप म्हणून संपावेत आणि त्याच्या हृदयातल्या भगवंताला बुद्धीनं आलिंगन द्यावं. झाडाला पाणी घातले की झाडाच्या फांद्या वाढतात आणि फांद्या वाढल्यावर पाणी सतत टाकल्यावर त्याला फुलं येऊन फळ बनतात. पण जर पाणीच बंद केलं तर फुल बी नाही, फांद्या बी नाही, फळ बी नाही. बरोबर आहे ते. पाणी टाकून त्याच्या मुळ्या घट्ट करून त्याच्या फांद्या वाढवून त्याच्या फुलाची वाढ बघतो आणि फुल विकास होतो. खरंच आहे. तसं फळाचं पाणी जर बुद्धीच्या मुळापाशी गेलं तर ज्ञानाच्या फांद्या लांब लांब जातात आणि मोक्षाच्या फळाने पुन्हा खाली येते. जीवन मुक्तीला मन नटतं. त्याला संत भेटल्यावर, ग्रंथात मन गेल्यावर, अनुभव त्यांना आल्यावर अविद्या मरून जाते, बुद्धी तरून जाते. बरोबर आहे ते. ब्रह्मज्ञानासाठी अंतःकरण त्याच्यामध्ये ईश्वराला प्रगट करण्यासाठी आणि साधू हे बोध देण्यासाठी, मन हे ईश्वराकडे जाण्यासाठी. काय आता मन हे ईश्वराला ओळखण्यासाठी आहे. संसार करणं, संसारात रमणं, त्याच्यामध्ये झेंडा मिरवणं लय सुंदर आहे. काय मन भांबाव तर कवर राहू जगू कवर,
देहाला माझं कधी कवर म्हणू, सुख दुःख कधी भोगू, पाप पुण्य कवर उत्पन्न करू, हे ज्याच्या अंतःकरणाला कळतं ते भीतय. त्याला म्हणते पापही नको, मला पुण्यही नको, मला जन्मही नको, मला मृत्यू नको, मला तू बी नको, मला मी बी नको, मला जगतही नको, मला जीवही नको, मला शिवभाव, मला आत्मभाव, मला ब्रह्मभाव. जगत नाही, नातं कशाचं उरलं? जगतच नाही तर नातं आहे का? नाहीतर संबंध, नातं नाही तर संबंध आहे का? आणि संबंध नाही तर सुख दुःख आहे का? आणि सुख दुःख नाही तर अविवेक आहे का? अविवेक नाही तर अविद्या आहे का? आणि अविद्या नाही तर मी रामा वाचून अन्य आहे का? तत्व बुद्धीच तिथे देहात राहू नये, देहाला शिव नये, वृत्तीने देहाला माझं म्हणणं, मन विषयाकडे जात नाही, वासना उत्पन्न होऊ नये, अविद्येने तुम्हाला पशी उरू नये, ब्रह्मविद्या तुमच्या हृदयातून बाहेर येऊन मन ज्या ईश्वराला चिटकलं ते बाहेर भटकले, ज्या बुद्धीने त्याला जाणलं त्याने जगताला मारलं, ज्यानं संतापाशी आयुष्य घातलं त्याला दुःख करले, ज्यांना परमार्थ भेटला तो ज्ञानाने नटला. बाकीचे कुठंच नाही, श्रवण आले तर संपलं, अंतिम टप्पा आहे श्रवण, परमार्थ, वेदार्थ. वेदाचा भाग आहे, या ठिकाणी फक्त हा जन्म शेवटचा असतो, तो श्रवणाचा भागीदार असतो, म्हणून शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जातो. हो माऊली. शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, तुकलियावर फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार सुगम घोर का, संसारी असावे असोनी नसावे, जीवी जळा आत पद्मपत्र, त्याची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, तुकलियावर फेरा पडे. वर मुस्कळले कोणच फेरा पुन्हा फेरा, त्या कुठगवा, मागडवा, डुक्करवा, गाढवा, शिववा, लांडगावा. पुन्हा आता माणसाला फाडायचं पुन्हा लांडगावानी वनात हिंडायचं, लांडगाच होणार ती बाई दुसऱ्याला फाडल्यावर. इच्छा केली ते पावलं, कृत्य कृत्य झालं, इच्छा केली ते पावलं, तुम्ही सांभाळिले संती, भयानी रसली खंती, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संते, भयानी रसली खंती. देवा आता भीती नाही का रे, मला संतांना सांभाळ, ग्रंथात मन दिलं, मी कोण हे मला दाखवून दिलं, अज्ञान मध्ये संपवलं, भ्रांती माझी दुखली आणि माझ्या मनाला त्या रामापाशी नेलं आणि तद्रूप केलं. देवाही गुरुनं केलं. मग आता भीती नाही, खंती नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, गाढव नाही, कुत्रा नाही. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, खंतीच करू नका. सेवन नाही, मुक्ती नाही तर तुम्हाला कुत्रा मांजर झाल्याशिवाय गतीच नाही. पाप भोगून संपते, हरी अज्ञान डोक्यावर नाचते आणि कुत्र्याचे येऊन राहावं लागते आणि भुकायचं पुन्हा भो भो भो. साष्टांग येते
आणि कुत्र्याची येऊन जन्म घ्यावा लागतंय आणि मग रस्त्यानं भुकावं लागतंय. न पाणी न अन्न न चारा न पांघरण न येशी न फाशी घरनादार हो कुत्र्यासारखी माझी क्षत्रिय नवे नरू तो सत्व सोनियाचा मेरू. क्षत्रिय लोक कोण सांगू? सोन्याचा पर्वतासारखं त्यांची किंमत आहे. का देवा? अरे ते भारत मातेला सांभाळतात ना आपल्या. हिंदू धर्माचं मनुष्याचं सगळ्यांचं सांभाळ त्यांच्या हातात, पालन त्यांच्यामुळे आपण जिवंत आहे. म्हणून त्या क्षत्रिय धर्माला काय म्हटलंय? सत्व सोनियाचा मेरू. मेरू पर्वतासारखे जसं किती छान सोन्याचा पर्वत आहे तसं किती छान त्यांचं कर्तव्य आहे. युद्धामध्ये बाउंड्रीवर, कुठे संकटात, कुठे आग लागली, कुठे भीषण अपघात झाला, कुठे दरड कोसळली, धावून येतात हेलिकॉप्टरनं आणि त्यांचे काम करून जगाला वाचवतात. आपल्या गल्लीत जर काय झालं तर लोक वाकून वाकून पाहतात. असं की नाही, सोन्यासारखा पर्वतासारखा आहे. म्हणून गुण स्वर्गा आधारू साता या. त्या सात जे आहेत त्यांचे आधारस्तंभ, त्यांचे क्षत्रियांचे, हे गुणस्वर्ग आधारू साता या. या 7 गुणामुळे अशा लोकाला मी स्वर्गात नेतो. त्यांना स्वर्ग ठेवलेला असेल, त्यांना आधार स्वर्ग आहे. चला, का गुणाचे साताही ओघी हे क्रिया. एक मिनिट. ना तरी सप्त गुणार्णवी परिवारडी भरवी हे क्रिया नवे पृथ्वी भोगित से तो. बघा, क्षत्रिय जो आहे ना, त्या 7 गुणाचाच भोग घेतो. तू मागं सांगितले सगळे शौर्य, धैर्य, हिंमत, त्यांचं उदार अंतःकरण, मनाचं वैराग्य, माय बाप बायको लेकर टाकून येतात ते वैराग्य, त्यांची हिंमत, त्यांचा बाउंड्रीवर प्राण, युद्धामध्ये प्राण टाकण्याची ताकद, असे ज्या एवढे गुण ते भरभरून येत ना, अशा लोकांचं वर्णन आहे क्षत्रिय. मग त्यांना काय सांगितलं? नातरी सप्त गुणार नाही परिवारडी बनी. हे 7 गुणानं, तसं समुद्र सगळा पाण्याने वेढलेला असतो, तसं ह्या 7 गुणाच्या समुद्ररूपी गुणानं तो वेढलेला असतो. तो त्या गुणातून बाहेर कधीच नसतो. तो क्षत्रिय असतो. आता ऐका, तर या मोहोदधीची या अंगी, मोहोदधी म्हणजे समुद्र, विलसे जैसे समुद्र अथांग पाण्याने शोभतो, तसा हा क्षत्रिय सप्तगुणानं, सप्तगुणाच्या समुद्रासारख्या अथांग शक्तीने शोभतो. आपल्या गुरुजीचा वर्ण आहे की नाही? का नाही? आता वैश्याची आज जाती उचित ते महामती ते ऐक गा निवृत्ती क्रिया सांग. महामती बुद्धिमान श्रेष्ठ अर्जुना, वैश्य जातीमध्ये जन्मलेल्या लोकांचं कर्म तुला मी सांगतो, ते तू ऐक. क्रिया म्हणजे कर्म सांगतो. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. स्वभाव गाईचं पालन, म्हशीचं पालन. क्रिया म्हणजे विकणं, धान्य, माल. ऐका, कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. वाणी म्हणजे मालाची विक्री, देणं घेणं, त्याला वाणिज्यम म्हटलंय. धंदा, व्यवसाय हे त्यांच्या वाट्याला लावले. आता कुणी बी काय करायला, कलियुगात आम्हाला काय सांगू नका, पण मूळ जेव्हा जाती प्रगट झाल्या तेव्हाच त्या काळात सांगितलेलं आहे. ऐका, आता वैश्याची या जाती उचित हे महामती ते ऐक गा निवृत्ती क्रिया सांग. कृषी म्हणजे शेती करतात, शेतामध्ये गाई म्हशीचं पालन करतात. स्वभावता त्यांना हा देण्या घेण्याचा व्यवहार पण करतो, त्याच्यावरती उपजीविका पण करतात आणि बलाढ्य श्रीमंत पण धन पण कमवतात. वैश्य कर्माचं फळ आहे.
स्वभावता हे कर्म करतात, त्यांच्या अंगातच गुण असतो. धंदा कसा करा, पैसा कसा कमवा, शेती कशी घ्यावी, गाईचं कसं पालन करावं, हे त्यांच्या स्वभावता, त्यांच्यामध्ये बुद्धिवृत्ती कर्म मी टाकलेले आहे. एक मिनिट हा. आत्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावज. जसं वेशाचं स्वाभाविक कर्म आहे तसं शूद्राचं पण स्वाभाविक कर्म आहे. स्वभावात असतं ते कर्म करा वाटतं, त्याच्या वाट्याला मी ते दिलेले आणि तो करतो. वैश्य पण करतो, ब्राह्मण पण करतो आणि क्षत्रिय पण करतो. पण आत्ताच्या काळात ते संपलेलं आहे. कुणी पण काय करतो. तो विचार मला सांगायचा नाही, मला ओळी सांगायची. चला आता श्लोक आला 44. 880 कडे आलो आपण. त्या भांडवलाचा आधार घेऊन लाभ अपारू मिळवणे जे. तरी भूमी बीज नांगरू. तो शेती घेतो, नांगर फिरवतो, बीज पेरतो, त्यातून धान्य कमवतो, त्यातून धन कमवतो. त्याचं हे जीवन असतं. पुन्हा व्यापार करतो, पैसा कमवतो. ही स्वभावता त्याला बुद्धी दिली नाही एक काम करण्याची. हे मी दिला गुण त्याला वैश्याला. हो माऊली, सगळं भगवंताने दिलेले आपल्याला. जास्त जोरात असतो की नाही प्रेरणा. या भांडवलाचा आधार या जमिनीचा भूमीचा आधार घेतात, व्यवसाय करतात, भांडवल तयार करतात, पैसा कमवतात आणि जीवन जगतात. हे वेदातून त्याला सांगितलेले असं कर म्हणून. चला. घेऊनी लाभ अपारू मिळवणे जे. घेऊनी लाभ अपारू, त्यातून लाभ त्यांना अपार मिळतो आणि इथे पैसा मिळवतात. हे त्यांचं वैश्य लोकांचं स्वभावता कर्म आहे. पण आता व्यापार थांबलाय, नोकरीला उतारलाय. तिने गोधनी राखोनी वर्तने. कृषी शेती करणं, गाय पाळणं, त्याचं दूध सांभाळणं, तूप लोणी करणं, त्याच्यावर बोट भागणं. वैश्य. एक मिनिट. किंबहुना कृषी जिने शेतकरी कसा जगतो. गोधने राखोनी वर्तने. गाय सांभाळतो, दूध वापरतो, तूप लोणी विकतो. का समाधीची सामग्रीची विकणे महार्गी वस्तू. महार्गी म्हणजे स्वस्तात घेतलेली वस्तू महाग विकायची. महार्गी वस्तू स्वस्त आणायचा, नफा काढायचा, मेहनतीचं फळ घ्यायचं, श्रीमंत व्हायचं. पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा. हा वैश्य जाती स्वभावा हा तुला. तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा. असं नाना प्रकारचे कर्म करून तो काय करतो. वैश्य जातीचा स्वभावच येतो. कमवणं, शेतातून, गाईतून आणि व्यापारातून तो कमवतो आणि संसार चालवतो. हा त्याचा स्वभावचा गुण आहे आणि त्याच्यामध्ये मी बुद्धीत मी टाकलाय. असं बघू. आणि कृष्ण बोलाय अर्जुनाला. चला 883. वाव 900 पर्यंत आलो. 1000 करते आता. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विज जन्मे तेही वर्ण. याचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. अर्जुना वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा 2दा जन्म आहे. कस काय देवा. अरे आधी जन्म आणि पुन्हा मुंज केला दुसरा जन्म. द्विज म्हणजे मुंज. द्विज जन्मे तिन्ही वर्ण. द्विज म्हणजे मुंज करणं. याचे जे शुश्रूषपणा ते शूद्र करणं. त्या तिघाची सेवा करणं तो शूद्र आहे. यांचे जे शुश्रूषण ते शूद्र करणं. त्या तिघाची सेवा करणारा शूद्र. परवते धावणे नाही शूद्राते. ब्राह्मणाची वैश्याची सेवा करून कुठे धावायचं नाही. फक्त सेवा करायची, पोटची वेका चालवायची. पण आता उलट झालं. ते वरी गेले आणि ब्राह्मण खाली आले, शूद्र वरी गेले. शूद्राते
शूद्रानं फक्त या 3 लोकांची सेवा करून पोट भरावं, पुढे धावा धावा करू नये हे वेदाने सांगितले. कोण ऐकायला ते आता संपलेले. एवं चतुर्वर्ण वर्णचित्ते गाविले कर्मे. 4 वर्णाचं कर्म तुला सांगितलं ते ऐकलंस. स्वे स्वे कर्म स्वे कर्म इथले शब्द जे सिद्धी लभते नरा स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदती त्रक्षण. उद्या घेऊ. मला जायचं मंदिरात. एकादशी आहे. प्रधान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज की, दुरनाथ महाराज की. एक मिनिट.